सरकारनं निमंत्रण दिलेलं आहे आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात बैठक होती. काय वाटतं तोडगा निघेल, कर्जमाफी होऊ शकते? शेतकऱ्यांचं संकट काय संपायला तयार नाही. अतिवृष्टीचं संकट, मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अजून थांबण्यास तयार नाही. पिकं पूर्णपणे गेलेले आहेत. अतिपावसानं ढगफुटीनं जमिनी वाहून गेलेल्या आहेत. सोयाबीनला बाजार नाही, कापसाला बाजार नाही, ही परिस्थिती सुद्धा आहे. सगळ्या संकटातून हा शेतकरी जातोय. आणि जर आश्वासन दिलं होतं सरकार बनवताना निवडणुकीच्या काळात का आम्ही कर्जमाफी करू, तर ते मान्यच केलं पाहिजे, पूर्ण केली पाहिजे. शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्याची ही वेळ आहे, शेतकऱ्याला ताकद देण्याची वेळ आहे. त्याचं पुन्हा नवं जीवन जे त्याला सुरू करावं लागणार आहे, इतकी उद्ध्वस्त परिस्थिती आहे. अशा वेळेस आता कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून बच्चू कडूंनी जे आंदोलन सुरू केलं त्याला तर पाठिंबा आमचा आहेच. पण सरकारने आजच या मागणी मान्य करावी आणि तातडीनं ही कर्जमाफीची रक्कम त्याला पूर्णपणे द्यावी. हे महत्वाची गोष्ट घडणार आहे. एका बाजूला मदत केली पाहिजे उभारायला, दुसऱ्या बाजूला कर्जमाफी केली पाहिजे. ही आजची काळाची गरज आहे शेतकऱ्यासाठी. यापूर्वीचा अनुभव पाहता केवळ बैठका आणि घोषणा आणि आश्वासन असं होईल की काहीतरी नाही, हे तर हा फंडा करण्याची पद्धत आहेच आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं लोकांना वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न सातत्यानं चाललेला असतो. एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न चाललेला असतो. बनवाबनीचा कार्यक्रम हा तर त्यांचा हात खंडा आहे या विषयामध्ये. परंतु आता शेतकरी ऐकणार नाही. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावंच लागेल. 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी मनसेचा मोर्चा देखील आहे. काय रणनीती नेमकी त्या मोर्चाची असणार आहे? ठीक आहे, तो मोर्चा आहेच आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर किती घोळ हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपण ग्रामीण संगमनेर तालुक्याचे 9,500चा जो दोष दाखवले ते तपासले तर नाहीच. उलट असं सांगितले की हा अधिकार आम्हाला नाही. एका बाजूला तुम्ही हरकती घ्यायला सांगता, त्याच्याकरता वेळ देता, दुसऱ्या हरकती घेतल्या तर तपासल्या जात नाही, त्याच्यावर निर्णय होत नाही. तो अधिकार आम्हाला नाही असं म्हटलं जातंय. हे कसलं निवडणूक आयोग आहे? हे कोणाच तरी रिमोट कंट्रोलवर चालणार असं आयोग आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. नाव आहेत त्याची चौकशी करण्याचे आदेश कोणत्याही प्रकारे या दुबार नावं शोधायला तर 1 क्लिक शोधले जातात. सॉफ्टवेअर आहे त्याचा. एक बटन दाबलं तर तुम्हाला दुबार नावं दिसणार आहेत. अनेक चुकीचे नावं आहेत. अनेक कुठून आले हे समजायला तयार नाही. आणि हे मी तुम्हाला सांगतो आहे, संगमनेरचं उदाहरण म्हणून सांगतो आहे, जे आम्ही तपासलं आहे. एवढंच नाही तर शहर त्यामध्ये बाकी आहे. 60,000 मतदान तपासायचं, हे बाकी ग्रामीणचं मी बोलतोय. आता जर शहर त्यामध्ये घातलं तर हा आकडा काहीच्या काही होणार आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये कोणी पडताळणी करायची असेल मीडियाला तर जरूर त्यांनी करावी, या मताचा मी आहे. 1 नोव्हेंबरला जो मोर्चा निघतोय त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी निवडणूक आयोग असे छोटे निर्णय घेते? नाही, ते काय खरं म्हणजे काही गोष्ट त्यांची पद्धत अशी आहे की काय कसली दखल घ्यायची नाही. जिथं देशाचे विरोधी पक्ष नेते जे मुद्दे मांडतात त्याला काहीतरी थातूरमातूर उत्तर दिलं जातं आहे निवडणूक आयोगाकडून. ही तर आश्चर्यकारक आहे. ही लोकशाही कसली लोकशाही चाललेली आहे? हा निवडणूक आयोग स्वायत्त राहिलेला नाही. हा रिमोट कंट्रोलद्वारे चालवला जातोय कुणीतरी बाहेरून असं वाटतंय. रोहित पवारांनी मध्यंतरी ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड काढून दाखवलं होतं. कसं निघू शकतं त्यावर आता गुन्हा दाखल आहे? अनेक गोष्टी आहेत. एखाद्याला उदाहरण म्हणून करून दाखवलं त्याच्यावरच गुन्हा दाखल करायचा. म्हणजे पुन्हा कोणी धाडस करू नये. खोटे गुन्हे दाखल करणं हे तर सर्रास चालू असलेलं आम्हाला दिसतंय. दहशत निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. आणि दहशतीतून ही लोकशाहीचं फक्त आता नाटक राहील असं मला वाटतं. लोकशाही राहील का नाही हा प्रश्न आपल्या पुढे आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.